आज आपण आहे ना मस्त चमचमीत खारा वांग बनवणार आहोत। मसाला बनवताना काय करायचं, सगळ्यात अगोदर आहे ना शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। शेंगदाणे आपण बारीक करून घेऊया। छान असा कूट झालेला आहे, पांढरा दिसतोय मस्त। आणि ह्या वाटीनेच आहे ना अर्धी वाटी हे साईडला ठेवूया आणि त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे। अगोदर हे बारीक करून घेऊ। धने आणि जिरे थोडेसे बारीक झालेले आहेत, असे अगोदर बारीक करून घ्यायचे। त्याच्यामध्येच टाकूया आपण आता हे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर। परत हे बारीक करून घेऊया। सर्व मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मसाला काढून घेऊ आपण। छान वास येतोय बघा मसाल्याचा। ह्यातलंच आहे ना फोडणीला आपण थोडासा काढून ठेवू। थोडं करून घेतलेले शेंगदाणे टाकूया, चवीपुरतं मीठ, हळद पाव चमचा, मिक्स करून घ्यायचं हाताने। फक्त आता याच्यामध्ये किडे वगैरे आहेत का बघायचं, किती छान आहे। आता आपण याच्यामध्ये मसाला भरून घेऊया पटकन। छान असं दाबून भरायचं बघा। सर्व वांगी आहे ना आपली भरून झालेली आहेत आणि एवढा मसाला पण आपला उरलेला आहे मस्त। तेल गरम झाले की टाकूया मोहरी। मोहरी छान भाजून घेऊ अगोदर। मोहरी बघा भाजली की टाकूया जिरी। जिरी आणि मोहरी फुललेली आहे। आता टाकूया आपण हे ठेवलेलं वाटण। अर्ध वाटण आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला त्याच्यामध्ये टाकायचे आपण ही भरून घेतलेली वांगी। गॅस कमी करायचा आणि मसाला करपून पण द्यायचा नाही, परतून घेऊ। टाकायचा आहे शिल्लक राहिलेला हा मसाला पण परतून घेऊया। आपल्याला गरम पाणी टाकायचं, 1च ग्लास पाणी टाकून शिजवून घेऊया। भाजी शिजली का पाहूया। शिजलेलं कसं ओळखायचं, ते असं घ्यायचं वांग आणि देठ शिजलंय का पाहायचं बघा। देठ शिजलेलं आहे म्हणजे वांग